गडकरी रंगायतांच्या इथे राज्याभिषेक समारोह संस्थेच्या वतीने शिवकालीन शस्त्र तसेच नाणी प्रदर्शन व इतरही काही कार्यक्रम आज ठेवण्यात आलेत। तर ते कार्यक्रम देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद। जय शिवराय। माझं नाव प्रणय शेलार, शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष। आपल्या समोर आज ऐतिहासिक शस्त्र आणि नाण्यांचं प्रदर्शन इथे मांडलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर ऐतिहासिक असे पट्टा अथवा दांडपट्टा हे शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळते। तलवारीसारखंच याचं पातं असतं, फक्त या पात्याच्या दोन्ही बाजूला धार असते आणि वैशिष्ट्यपूर्ण खोबळा आपल्या संबंध कोपऱ्यापर्यंत हाताचं संरक्षण करतं। आणि मराठ्यांचं अतिशय आवडतं असं शस्त्र पावनखिंडीच्या लढाईमध्ये बाजीप्रभूंनी या शस्त्राचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजी महाले यांनी या शस्त्राच्या साह्याने बडा सय्यद याचा हात कापला होता आणि त्याला यमसदनी धाडलं होतं। अशा पद्धतीने असं हे शस्त्र आपल्या समोर इथे मांडलेलं आहे प्रदर्शनामध्ये आणि महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून ह्या शस्त्राला मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या समोर इथे शस्त्र दिसत आहेत, त्या तलवारी आहेत। घोडेस्वारांच्या हातातल्या ह्या तलवारी आहेत, त्यामुळे त्या लांब पल्ल्याच्या आहेत। घोड्यावर बसून फक्त स्टॅबिंग म्हणजे भोसकण्यासाठी या पद्धतीच्या तलवारीचा वापर केला जायचा। शिवाजी महाराजांची जी तलवार आहे त्यातली एक तलवार लंडन म्युझियमला आहे। त्या जगदंबा तलवारीचा मुठीचा फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अतिशय सोन्याचं काम आणि त्यावरती रत्न आणि हिऱ्यांचं जडावाचं काम इथे पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीतल्या काही तलवारींची पाती आणि मुठी आपल्याला बघायला मिळतात। ह्या सगळ्या मुठी आपल्याला ज्या पद्धतीने हव्यात त्या पद्धतीने बनवल्या जात होत्या आणि पाती बाहेरून आपण मागवत होतो। या मुठी साल्हेर मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला मुल्हेरच्या जवळ कारखाने होते या मुठीचे, त्यामुळे या मुठींना मुलेरी मूठ असं म्हणतात। त्याच पद्धतीने ह्या तलवारी आहेत मुलेरी मुठीच्या, फक्त त्याचं पातं थोडं बागदार आहे। त्याचं कारण असं आहे की वार केल्यानंतर तो अधिक खोलवर होण्यासाठी अशा पद्धतीचा पातं ठेवलं जायचं। त्याच पद्धतीने इथे पट्ट्यासारखेच पातं असलेल्या दोन्ही बाजूनी धार असलेली तलवार पाहायला मिळते। ह्या दक्षिणेतल्या नायकांच्या तलवारी आहेत। तलवारींचे काही वेगवेगळे प्रकार इथे पाहायला मिळतात। त्यातल्या छोटी तलवार आहे तिला उन्हा असं म्हणतात, ती रात्री झोपताना उशाजवळ ठेवली जात होती। तेगा, समशेर या सगळ्या परकीय आक्रमकांबरोबर आलेल्या तलवारी पट्टीसारखे सरळ आहेत म्हणून याला पट्टीचा अशा पद्धतीच्या तलवारी म्हणतात। त्याच्या वेगवेगळ्या मुठी आपल्याला इथे पाहायला मिळतात। तलवारींचे सगळे प्रकार इथे आपल्या समोर मांडलेले आहेत। सामान्य शिपायांच्या या तलवारी आहेत। तर इथे आपल्याला बाण पाहायला मिळतात आणि वेगळ्या पद्धतीचं धनुष्य आहे, याला इंडियन क्रॉसबो म्हणतात आणि बाणाची वेगवेगळी टोकं इथे पाहायला मिळतात आपल्याला। सगळ्या लहान पद्धतीची जी शस्त्र आहेत त्याला गुप्त शस्त्र म्हणतात, ती इथे आपल्याला एका पॅनलवर पाहायला मिळतात। त्यामध्ये बिचवा आहे, जांबिया आहे, चिलानम, पेशकबज, खंजीर, खंजराली ही सगळी सूर्याची प्रकार आहेत आणि परकीय आक्रमकांबरोबर ते इकडे आल्यानंतर त्या नावाने आपण ते आपल्याकडे स्वीकारली होती। तर इथे सगळ्या पद्धतीची शस्त्र पाहायला मिळतात। अडकित्ता आहे, सुपारी कापण्याबरोबरच त्याला उलटा केला तर त्याचा सुरा तयार होतो, तर आपल्याला इथे पाहायला मिळतात अडकित्ते। गोफण आहे, वाघनख, माडू काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं शस्त्र इथे आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे भाले आपल्याला इथे पाहायला मिळतात। भाल्यांमध्ये पायदळातले भाले, घोडदळातले भाले आणि हत्तीदलातले भाले, त्याला प्रामुख्याने पदातिकुंत, अश्वकुंत आणि गजकुंत असं संबोधलं जातं। तोफगोळे आहेत इथे, जुन्या दरवाजाची कुलपं आपल्याला इथे पाहायला मिळतात। लहान मुलांची शस्त्र तुम्ही ह्या पानावर पाहू शकतात। लहान मुलाची ढाल आहे, तलवार आहे, भाला, कट्यार हे पाहायला मिळते। अखंड पोलादी भाला ज्याला सांग म्हणतात ते इथे आपल्याला पाहायला मिळतात। विटा म्हणतात, कट्यार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात। ढाल आहे, चांबड्याच्या ढाली आहेत, लोकल चांबड्यापासून, म्हशीच्या, रेड्याच्या, उंटाच्या कातडीपासून हे बनवले जात असते। त्याचबरोबर कुऱ्हाडीची पाती आहेत, बळी देण्यासाठी या कुऱ्हाडीचा वापर केला जात होता। युद्धामध्ये ज्या कुऱ्हाडी असतात त्याला परशु असं म्हणतात। नाण्यांचं त्याच्यावरती त्यामध्ये प्राचीन भारतीय नाणे, त्यामध्ये हा जो पहिला नाणं आहे त्याला बेंडबार असं म्हणतात। चांदीच्या तुकड्याला बेंड केलेला आणि त्याच्यावरती काही मार्किंग टाकलेलं आहे, त्याला बेंडबार असं म्हणतात। काही पंचमार्क नाणी आहेत, 5 वेगवेगळ्या प्रकारचे मार्किंग चांदीच्या आणि तांब्याच्या तुकड्यांवरती करून ते टोकन म्हणून इश्यू केलं जायचं, ते इथे पाहायला मिळतात।
सातवाहनांची नाणी आहेत. त्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीचं नाणं आहे. नहापनशका राजाला हरवल्यानंतर त्याच्या नाण्यावरती पुनर्मुद्रित केलेलं नाणं पाहायला मिळतं. हॅलो. ची नाणी आहेत. देवगिरीच्या यादवांची नाणी पाहायला मिळतात. विजयनगर साम्राज्यातल्या कृष्णदेव राजाची नाणी पाहायला मिळतात. पुढच्या पेटीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी जे नाणी चलनात आणले होते त्यामध्ये तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होंड यातले नाणी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती लिहिलेला आहे. स्वराज्यातली नाणी आहेत. त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाणं आहे. त्यानंतर शिवाजी पुत्र संभाजी महाराज त्यांचं नाणं आहे. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज त्यांचं सोन्याचं फणम पाहायला मिळते. आणि संभाजी पुत्र शाहू सातारा गादीचे त्यांचं नाणं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि स्वराज्यामध्ये जी शिवराई म्हणून चलनात होती ती सगळी नाणी आपल्याला इथं पाहायला मिळते. हो. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 128 ठिकाणी जवळजवळ मराठ्यांनी नाणी पाडली. त्यातली काही नाणी आपल्याला इथे चांदीची नाणी पाहायला मिळतात. त्या चांदीच्या नाण्यांना रुपया म्हणतात. रुपयाच्या पैशाला रुपया असं नामकरण झालं. आणि तांब्याचा पैसा आहे स्वराज्यातला त्याला दमडी असं म्हणतात. त्यावरूनच आपल्याकडे दमडी म्हणजे सर्वात कमी किमतीचं नाणं. त्यावरूनच आपल्याकडे म्हण आली 1.5 दमडीची किंमत. त्याच्यातही संपूर्ण हिंदुस्थानातली मराठ्यांची नाणी. त्यामध्ये तुम्ही बघाल तर या फारसी लिपीत लिहिलेल्या भागामध्ये आपल्याला राम लिहिलेलं पाहायला मिळतं. देवनागरी लिपीमध्ये हे अहमदाबादचा राम लिहिलेला रुपया आहे. तसंच चाकणचा जो नाणं आहे त्याच्यावरती श्री लिहिलेलं पाहायला मिळतंय. असे वेगवेगळ्या प्रकारचे मिंट मार्क असायचे. मराठ्यांचे दक्षिणेतली जी सोन्याची फणम आहेत. फणम म्हणजे सोन्याचं छोटं नाणं ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यावरती 5 गुडाचा एक नाग आहे तो पाहायला मिळतो. सोन्याचे फणम आहे ते. आणि नंतर मराठा ज्या ज्या भागात गेले तिथे स्वतंत्र संस्थानं त्यांनी स्थापन केली. बडोद्याचे गायकवाड असतील, इंदोरचे होळकर असतील, धार देवासचे पवार आणि ग्वाल्हेरचे शिंदे आणि नागपूरचे भोसले त्यांनी त्यांच्या भागाची नाणी पाडली होती चलनासाठी. ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने मध्ययुगीन कालखंडातली जवळजवळ प्रत्येक राज्यात राजांची नाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. धन्यवाद.